नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 8 जुलै 2020. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये ऐसे कैसे कुलगुरू म्हणजेच एकंदरीत आपल्याला एक आठवले असेल की ऐसे कैसे कुलगुरू ही म्हण आपण कधीतरी ऐकली आहे. म्हणजे अशा स्वरूपात वेगळ्या दुसऱ्या म्हणी ऐकलेल्या आहेत. तर तडजोड करीत वाकायची इच्छा नसेल तर अशा कुलगुरूंचे काही वाकडे करण्याची हिंमत राज्यातील राजकारणात नाही, अशा स्वरूपात. एकंदरीतच विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC यांनी परीक्षा घेण्याचा कौल दिला आहे. हे कठीण आहे, पण परीक्षा नकोवाल्यांची दंडगाई सुरू असतानासुद्धा राज्यातील बहुतेक कुलगुरूंना गप्प का राहिले. एकंदरीतच म्हणजेच आपल्याला यावरून लक्षात येते की तडजोड जी आहे ती करीत वाकायची इच्छा नसेल तरी अशा कुलगुरूंचे काही वाकडे करण्याची हिंमत राज्यातील राजकारणात नाही, पण मुदलात ताट उभे राहण्याची इच्छा कुलगुरूंना नसेल तर हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. एकंदरीत आपल्याला पाहायचे झाले तर करोना काळामध्ये परीक्षा होणार नाही होणार याबद्दल कुलगुरू तसेच विद्यापीठ तसेच विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठे म्हणजे ताळमेळ नाही आहे आणि प्रश्नसुद्धा निर्माण झालेले आहेत. मग एकंदरीत एवढे शिकलेले उच्चपदस्थ जे कुलगुरू असतात किंवा जे काही राजकारणी आहेत किंवा UGC आहे यांनी आजपर्यंत परीक्षेबाबत किंवा परीक्षा घ्यायच्या किंवा नाही याबाबत हस्तक्षेप किंवा आपल्याला एक माहीत आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचं आपण नाव तरी ऐकलं किंवा काही बातमी तरी ऐकली आहे का याबद्दल? तर एकंदरीत नाही. मग हे शिकलेले आहेत किंवा नाही याबद्दलसुद्धा प्रश्न उपस्थित होतात. तर विद्यापीठ अनुदान आयोगाने व्यावसायिक आणि अन्य अभ्यासक्रमाच्याही पदवी परीक्षा घेण्यास अनुकूलता दर्शवली, हे बरे झाले. पण वास्तविक हा निर्णय एप्रिल महिन्यातच झालेला होता. तर त्यानंतर 2 महिन्यात त्यावर बराच गदारोळ उडाल्यानंतर आयोगाने आधीच्या ज्या निर्णयावर शिक्कामोर्तब जे केले होते या काळामध्ये परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र मिळू इच्छिणाऱ्या आणि मिळवून देऊ इच्छिणाऱ्याच्या तोंडास पाणी सुटले आणि नको त्या मुद्द्यावर त्यांनी नेतृत्व गुण जागे झाले. म्हणजेच त्यावेळी जर UGC जे आयोग आहे त्यांनी काही झाले तरीही परीक्षा होणारच होणार अशी भूमिका घेतली असती तर पुढचा गोंधळ तसेच परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश देऊ इच्छिणाऱ्यांसमोर संकट टळले असते. एकंदरीतच आपल्याला माहीत आहे की जे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यापुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या संकट उभे राहिलेले आहे. तर ते काय आहे की त्यांचे व्हिसा कॅन्सल करण्यात येत आहेत कारण की ऑनलाईन शिक्षण घेत असल्यामुळे, आणि प्रवेशसुद्धा रद्द करण्यात येतील किंवा व्हॅलिडिटी राहणार नाही जे शिक्षण घेत आहेत त्याला. तर एकंदरीतच म्हणजे परदेशामध्ये काही संस्थांनी अभ्याससत्रे जे आहेत ते ऑक्टोबरपासून सुरू होतात. म्हणजे त्याआधी आपल्याकडे पदवी मिळण्याचे सवप्य पूर्ण करणे विद्यार्थ्यांना आवश्यक असते. म्हणजेच जे काही रूल्स असतात किंवा जे काही नोंदणी असते ती पूर्ण करणे आवश्यक असते. तर इतके दिवस हे विद्यार्थी परीक्षा होणारच नाहीत या सुस्थित असले तरीही त्यांना अनुदान आयोगाने निर्णय चांगलाच धक्का दिलेला आहे. म्हणजेच UGCने मोठ्या प्रमाणात धक्का दिलेला आहे. तर यातील बहुतांश जणांची इच्छा परीक्षा घ्याव्यात अशीच असणार, कारण हा वर्ग पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उत्तम संस्थात जाऊ इच्छितो. तर त्यांच्यासाठी पदवीचे रास्त प्रमाणपत्र असणे गरजेचेच आहे. तर त्यातील अनेकांनी परदेशी संस्थात प्रवेश घेऊन ठेवलेला असणार. या पदवीसाठी परदेशातील मिळालेल्या प्रवेशावर पाणी सोडायचे किंवा काय असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. तर पण याची जाणीव शिक्षण क्षेत्रातील धुरांना नाही अथवा असूनही आपले मत मांडण्याची हिंमत त्यांच्यात ठायी नाही असे याचाच अर्थ दोन्हीही खरे असेल तर यातील दुसऱ्याची शक्यता अधिक. म्हणजेच जास्तीत जास्त जे आहे शिक्षण क्षेत्रामध्ये पदवीसाठी जे प्रवेश घ्यायचे आहेत ते परदेशात मिळवण्यासाठी म्हणजे त्या प्रवेशावर पाणी हे होऊ शकतं. तर म्हणजे परीक्षा जे आहेत ते घ्यायला पाहिजेत किंवा नाही, एकंदरीतच असे ठाम म्हणता येते. त्याचे कारण गेल्या महिन्याभरामध्ये या परीक्षा नकोयत वाल्यांची दंडगाई सुरू असताना महाराष्ट्रातील जवळपास सर्व विद्यापीठांचे कुलगुरू मिठाची गुळणी करून गप्प बसून होते, हे वास्तव आहे. तर या काळात राज्यातील डझनभर वा अधिक विद्यापीठांच्या कुलगुरूतील एकानेही परीक्षा घेण्याची गरज व्यक्त करण्याची हिंमत दाखविली नाही. तर त्यातल्या त्यात पुणे विद्यापीठाने आपल्या परीक्षा घेण्याचा निर्धार
काळापुरते का असेना पण व्यक्त केला होता. बाकी सारे कुलगुरू जे आहेत ते खवचीनविंदी मान होण्यासाठी सुरक्षितपणाच घुटमळत राहिले. म्हणजेच एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, कुलगुरूंच्या नेमणुका ज्या आहेत ते राज्य सरकार करते, परंतु कुलगुरू का शांत बसले होते यावर सुद्धा म्हणजे शिकलेले कुलगुरू असतात किंवा नाही यावरून आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे कुलगुरू हे राज्य सरकार यांच्यास बाधील असतात आणि सक्तेपुढे शहाणपण चालत नाही इतकी राजकीय शहाणपण त्यांच्या ठायी असते. एकंदरीत आपल्याला माहीत आहे की काही कुलगुरू जे आहेत ते केवळ म्हणजे नावाला कुलगुरू या पदावरती असतात. त्यांना म्हणजे अक्कलशून्य किंवा काडीशून्य ज्ञान असल्याचे म्हणता येईल. एकंदरीतच नियमांची जाणीव त्या कुलगुरूंना नसते. तर म्हणजे कोणत्याही ह्याच्यामध्ये डिसिजन घेण्याची क्षमता जी आहे ती कुलगुरूंना नसते. असे पदं मग ठेवायचे तरी कशाला, किंवा विद्यापीठासाठी कुलगुरूच हा महत्त्वाचा आहे का, हा सुद्धा एक विचार आहे. तर खरे तर आपले शहाणपण प्रसंगोपात गुंडाळून बाजूला ठेवण्याची क्षमता असल्यामुळेच त्यातील काहींनी त्या पदावर विराजमान होण्याची संधी मिळवलेली असते. तर एकेकाळी राजसत्तेने विद्यापीठातील ज्ञानसत्तेपुढे मान तुकवण्याची परंपरा या राज्यामध्ये होती. तर आपल्या ज्ञानतेजाने विविध क्षेत्रामध्ये तळ पाहणाऱ्या अनेक मान्यवरांनी या राज्यातील विविध विद्यापीठातील कुलगुरूपद भूषविले आहे. तथापि काळाच्या ओघात होणाऱ्या सर्वाधिक रासाचा स्पर्श या कुलगुरूपदांसाठी झाला आणि तो उत्तरोत्तर हे पद गुणवानांपेक्षा ते मिळवण्याची क्षमता असलेल्यांसाठीच त्यासाठी वाटेल त्या खटपटी लटपटी करणाऱ्यांना मिळू लागले. हे असे होत असते असे एक वेळ मानून घेता येईल. पण त्यातील अनेक कुलगुरूंची किमान बांधिलकी ही संशोधन, लेखन, अध्यापन यास नसेल तर ही बाब कशी स्वीकारायची असा प्रश्न आहे. एकंदरीतच म्हणजे जर कुलगुरूंना किमान बांधिलकी किंवा संशोधन, लेखन, अध्यापन नसेल तर ही बाब कशी काय करायची. एकंदरीत सर्व कुलगुरू जर पाहिले तर उच्च शिक्षक, अनुभवी असतात, परंतु त्यांचा अनुभव कोणत्या कामासाठी आणि त्यांना कायद्याची जाण किंवा जे अधिनियम किंवा विद्यापीठ नियम असतात यांची जाण असती का, हा सुद्धा प्रश्न आहे. तर एकंदरीतच आपण पाहायचे झाले तर बरेच कुलगुरू असे आहेत की त्यांना काही एक संबंध नसतो. जे काही म्हणजे समजा चालत असते ते विद्यापीठातील इतर प्रशासनाकडून. आज आपल्या कुलगुरूंपैकी किती जण त्यांच्यातल्या त्याच्यात काही एक विशेष अभ्यासासाठी ओळखले जातात. तर ज्ञानाच्या क्षेत्रातील काही गुहे उकलून दाखविणारी ग्रंथसंपदा ज्यांच्या नावावर आहे असे कुलगुरू किती. त्यांच्याबरोबर हे यातील काही नसताना केवळ योग्य ठिकाणी राजकीय लागेबंधे आहेत म्हणून या पदावर नियुक्ती मिळवलेले किती. एखाद्यास दुय्यम राजकारणासमोर देखील हे कुलगुरू लवलवून बोलताना दिसत असतीलच तर त्यांच्याविषयी काय संदेश समाजात जाईल. आपण कोणता आदर्श पुढील पिढीसमोर ठेवत आहोत असा सुद्धा प्रश्न कधी या कुलगुरूंना म्हणून घेणाऱ्यांना पडतो की काय. अशा या कुलगुरूंमुळे ना प्रशासनात सुधारणा होते ना विद्यादानाच्या क्षेत्रामध्ये काही भरीव घडते. तर अशा कुलगुरूंच्या बराचसा वेळ हा सत्ताधीशांना मॅनेज करण्यासाठीच जातो. तर त्याची खंत त्यांना ना सत्ताधाऱ्यांना. म्हणजेच हे जे आहेत जे काही कुलगुरू निवड होते जवळपास महाराष्ट्रच नाही तर देशामधील 90% कुलगुरूंना जवळपास जे आहे ते म्हणजे अशा स्वरूपाचे कुलगुरू जे आहेत ते पाहायला आपल्याला मिळतात. एकंदरीतच म्हणजे अशा कुलगुरूंमुळे म्हणजे विद्यापीठ जे आहे विद्यापीठ किंवा विद्यापीठाचा जो विकास आहे तो ढासळत जात आहे. मग यावर काय करायला पाहिजे तर यावर प्रशासकीय अधिकारी किंवा ज्याला कायद्याचे योग्य ज्ञान आहे त्यांची निवड करायला पाहिजे. तर अशावेळी जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या राज्याच्या अखत्यारीत एकही विद्यापीठाची गणना होत नसेल तर आश्चर्य ते काय. हे असे राजकारण्यांना बोल लावणे व नैतिक कर्तव्य आवडते कर्तव्य पण शिक्षण क्षेत्रातील रासास प्रासंगिक राजकारणा इतके किंबहुना कंकणभर अधिकार हे आपले कुलगुरू व अन्य गुरुजनांसह म्हणून घेणारे जबाबदार आहेत. तर आपल्यासमोर वाकावे अशी भले राजकारण्यांची इच्छा असेल ती फलद्रूप होते. कारण तसे वागणारे कुलगुरू आहेत म्हणून तडजोडी करण्याची किंवा तडजोडी करीत वागण्याची इच्छा नसेल तर अशा कुलगुरूंचे काही वाकडे करण्याची हिंमत राज्यातील राजकारणात नाही. पण मुदलात ताट उभे राहण्याची इच्छा कुलगुरूंनाच नसेल तर राजकारण्यांनी त्यांना का वाकू नये हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजेच एकंदरीतच कुलगुरूंची इच्छा असेल किंवा राजकारण्यांची इच्छा असेल किंवा नसेल तर
यावर विचार करणे गरजेचे आहे. तर आताही महाराष्ट्रात पदवीच्या अंतिम परीक्षेचे काय करायचे याचा गोंधळ सुरू असताना काही कुलगुरूंनी परीक्षा कशा टाळता येतील याचे सल्ले म्हणे सत्ताधीशांना दिले आहेत. तर या संदर्भात जूनच्या 3ऱ्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत राज्य सरकारने ATKT विद्यार्थ्यांना पेच कसा सोडवू शकेल यावर काही कुलगुरूंनीच म्हणणे मार्ग सुचविला आहे. तर त्या बैठकीत इतिवृत्ताची ही नोंद पहा. ज्या सत्रामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण किंवा काही विषयामध्ये ATKT असतील त्या सत्राच्या सर्व विषयांचे लेखी परीक्षेत मिळविलेले गुण त्या गुणांचे 50% गुण घ्यावेत. त्या सत्रातील ATKT म्हणजेच नापास झालेल्या किंवा नापास झाले असलेल्या विषयांचे अंतर्गत मूल्यमापन गुणांचे 50% गुण घ्यावेत. त्यामध्ये येणाऱ्या ज्या गुणांची बेरीज करूनही त्या विषयांचे गुण द्यावेत. म्हणजे एकंदरीतच जे मूल्यांकन आहे, मूल्यांकनासंदर्भामध्ये जे काही कुलगुरूंनी म्हणजे शासनास कळविलेले आहे किंवा अशा स्वरूपाचे हे करता येईल. परंतु एकंदरीतच पाहायचे झाले तर याबद्दल म्हणजे अशा स्वरूपाचे सल्ले देण्यापेक्षा परीक्षा आज ना उद्या घ्यायच्या आहेत असे जर होत असेल तर मग त्या परीक्षांसाठी डिले किंवा उशीर का करायचा. एकंदरीतच ऑनलाईन शिक्षण प्रणाली किंवा ऑफलाईन शिक्षण प्रणाली घेण्यासाठी राहू शकते. विद्यापीठाकडे तेवढे प्रशासन आहे. तर जिथे अंतर्गत मूल्यमापन नसेल तिथे सर्व विषयांच्या लेखी परीक्षेत मिळविलेले गुणांचे 100% गुण द्यावेत असे आपले आदरणीय कुलगुरू सुचवितात. याचाच अर्थ काय तर या बैठकीत सामील कुलगुरू यंदा परीक्षा होणार नाही हे जवळपास मान्य करतात. पण तरीही त्यांची चतुराई अशी की आपल्या सूचनांचे पालन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूत्रांच्या अधीन राहून व्हावे असेही ते सुचवितात. म्हणजेच परीक्षांचा सापही मेला आणि आपली काठीही सुरक्षित. परीक्षा नको या भूमिकेची टाळी उघडपणे स्वीकारण्याचे धैर्य नाही आणि ती भूमिका झुगारून देण्याची ताकदही नाही अशी ही अवस्था आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानंतरही या बैठकीत आपण सहभागी नव्हतो वा त्यातील निर्णयाशी सहमत नाही हे कोणकोणते कुलगुरू सांगू शकतात हे पाहायला हवे. एकंदरीतच म्हणजे जे काही UGCने ठरवून दिलेले आहे त्याबद्दल वास्तविक स्वतःच ज्ञानमार्गी म्हणून घेणाऱ्या या कुलगुरूंचे प्रयत्न हवेत. ते परीक्षा रद्द करणे किती नुकसानकारक आहे असे हे शासनास पटवून देण्याची पदवी परीक्षा हा महाविद्यालयीन विद्यार्थी दशेतील एक पूर्णविराम ज्ञानसाधना ही आयुष्यभर चालणारी कृती असली तरीही तिचा प्राथमिक टप्पा संपला हे परीक्षातून ध्वनित होते. तर मग पुढचा प्रवास जो आहे तो पण आपल्याकडे परीक्षा नाहीत घेतल्या तरी चालेल असे कुलगुरूंनाच वाटत असेल मग त्याने हरवून जाणाऱ्या विद्यार्थी नेत्यांविषयी आणि खुद्द विद्यार्थ्यांविषयी काय बोलणार. जे काही झाले त्यामुळे सर्व शिक्षण क्षेत्राची चांगली शोभा झाली आहे. आत्ता तरी विद्यापीठाचे नेतृत्व करणाऱ्यांनी आपल्या देहातील पाठीच्या कण्याचे अस्तित्व दाखवून द्यावे आणि गुणवत्तेसाठी रास्त भूमिका द्यावी. या राज्यातील विचारी जन त्यामागे उभे राहतील. नपेक्षा पुढील पिढीस ऐसे आपले कुलगुरू कसे असा प्रश्न पडू लागेल. आपल्याला लेख कसा वाटला कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. धन्यवाद.